नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. योगायोग की काय, सांगलीत हजारोचा यलकार. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी झाली आणि धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा झाला. दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज सांगलीत भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला सर्व स्तरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिल्लीच्या जंतर मंतर येथे आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ आज सांगलीतील विश्रामबाग चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सर्व जाती धर्मातील तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आंदोलनकर्त्यांनी हातात फलक घेऊन इस्तीफा दो, इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो अशा जोरदार घोषणाबाजी करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि जबाबदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मोर्चाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. शांततापूर्ण वातावरणात पार पडलेल्या या आंदोलनाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी जमलेल्या सर्व आंदोलकांनी खास करून सांगली पोलिसांचे आभार मानले. तर सांगलीतील आंदोलन झाले आणि योगायोग की काय, अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा दिला.